नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट बनणारी, चवीला अप्रतिम लागणारी साबुदाणा आणि शेंगदाण्याची थालीपीठं. ही थालीपीठं बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवण्याची अजिबात गरज नाही. अगदी वेळेवर बनणारी आहेत आणि उपवासाशिवाय तुम्ही इतर वेळीसुद्धा ही बनवून खाऊ शकता. तर ही बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि थोड्याशा गार झाल्यानंतर थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायच्या. एकदम बारीक पावडर बनवायची नाही, आपल्याला रव्यासारखं बारीक झालं पाहिजे. हे बघा, ह्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं रव्यासारखं. आता हे मिक्सरमध्ये वाटलेला साबुदाणा आणि शेंगदाणे आपण एका भांड्यात काढून घेऊ. अशा पद्धतीने बारीक करायचं. आता हे ठेवूया आपण साईडला आणि मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये इथे जवळपास पाऊण वाटी ओल्या नारळाचे तुकडे, थोडेसे शेंगदाणे आणि 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊया. ह्याची आपण ह्या थालीपीठांसोबत खायला चटणी बनवणार आहोत. इथे असं बारीक वाटून घेतलं मी. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे एका बटाट्याची सालं काढून फोडी करून घेतले आहेत आणि थोडंसं आलं घेतलं आहे मी. हेही आपण थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊयात. आता इथे अर्धा चमचा जिरं घातलं आणि जे आपण बटाटा आणि आल्याचं बारीक पेस्ट केली ती पण घालूयात आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अगदी झटपट बनणारी आणि चवदार रेसिपी आहे ही, तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे तुम्हाला ज्याप्रमाणे पाणी लागेल असं थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. उपवासाला बनवणार नसाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये भाज्या पण टाकता येतील. बारीक कोबी, गाजर, कोथिंबीर हे घातलं आणि केलं तर अजून छान लागेल. पण इथे मी उपवासाला कसं बनवायचं हे दाखवत आहे. आता टाकूया आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर. तुम्हाला किती तिखट बनवायचं त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचा उपयोग करा. आणि अर्धा लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे ह्याची चव छान येईल. व्यवस्थित मिक्स करून आपण हे ठेवूया साईडला आणि तोपर्यंत चटणीला तडका लावूया. चटणीला तडका लावण्यासाठी इथे भांड्यात मी छोटे 2 चमचे तेल घेतले आणि जिरं घातले. तुम्हाला नॉर्मल चटणी बनवायची असेल तर मोहरी घातली तरी चालेल, पण उपवासासाठी करते म्हणून मी जिरं आणि फक्त लाल मिरचीचा उपयोग केला आहे. अर्धा चमचा मिरची पावडर घातली आणि तडका लावला आहे. ह्याच्यामध्ये मीठ पण घातलं आहे मी थोडंसं. तर आपली उपवासाची चटणी बिलकुल तयार आहे. ही ठेवू साईडला आपण. अगदी 2 मिनटात आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं, त्याच्यामध्ये मी इथे 2 चमचे दही घातले. तुम्हाला आवडत असल्यास दही घाला किंवा नाही घातलं तरी चालेल, पण दह्यामुळे सुद्धा ह्याची टेस्ट छान येईल. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं. साईडला मी गॅसवर पॅन ठेवला आहे. इथे मी पोळपाटावर एक प्लास्टिक ठेवलं आहे. तुम्ही हे ओल्या कापडावर सुद्धा बनवू शकता. आणि असा जेवढ्या साईजचं तुम्हाला थालीपीठ बनवायचं त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने थापून घ्यायचं आहे. प्लास्टिकला मी पाण्याचाच हात लावला आहे, त्यामुळे हे थालीपीठ निघायला मदत होईल. आता व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने.
जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही असं थापून घ्यायचं. आपण जशी नॉर्मल थालीपीठं बनवतो तसंच बनवायचं. साईडला मी मध्यम गॅसवर पॅन ठेवला होता, तो चांगलाच गरम झाला आता. तर त्याच्यावर थोडंसं तेल घालूया आपण आणि जे थालीपीठ बनवलं ते प्लॅस्टिकवरचं हातावर घ्यायचं आणि ह्या पॅनमध्ये टाकायचं. तव्यावर सुद्धा बनवता येईल हे थालीपीठ. अशा पद्धतीने. आणि आता ह्याच्यावर आपण ठेवूया झाकण. थोडंसं तेल टाकूया ह्याच्यावर आणि मध्यम गॅसवर साधारण अर्धा मिनटं होऊ द्यायचं. एकदम कुरकुरीत बनेल. अर्ध्या मिनटानंतर झाकण काढून आपण याची बाजू पलटून घ्यायची आणि परत थोडा वेळ भाजू द्यायचे ह्याला बनवायला 10 मिनटंसुद्धा लागणार नाहीत. पटापट बनतंय हे थालीपीठ आणि चवीला छान लागतं. एखाद वेळी साबुदाणा भिजत घालायला विसरलो तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. आणि उपवासाला बनवायचं नसेल तर भाज्या घालूनसुद्धा हे अजून हेल्दी बनवता येईल. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय कराल, तुम्हाला नक्कीच आवडेल. पटापट बनणारी, चवदार बनणारी ही रेसिपी करा, खा. थँक्यू.